या पद्धतीनंच पक्ष चालेल। मी आल्यावर आज आता म्हणजे भेट झाली तर मी विचारणार आहे, आपण घाई गडबडीमध्ये कधी कधी नीटपणे माहिती न घेता आत्ताचा पक्ष प्रवेश हा मोहम्मद बदरुजुमा अध्यक्ष आणि अमोल मिटकरींनी केलेला आहे। मी पहिल्यापासून संध्याताई असतील, प्रतिभाताई असतील, त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो, कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे। त्याच्यामुळे तो काही अडचण त्याच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाही। पण ह्याची नोंद संघटनेमधल्या सर्वांनी घेतली पाहिजे, कारण बातम्या द्यायला वेळ लागत नाही। शेवटी बातमीदारांचं, मीडियाचं, पत्रकारांचं काम आहे। जर कुठल्या चुकीचं झालेलं असेल तर ते लोकांच्या लक्षात आणून द्यायचं, ते चौथा स्तंभ आहे, त्याच्यावर ते त्यांचं काम करतात। त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करीन। पण आपल्याकडनं कारण नसताना असंच माझ्याकडनं एक चूक माझ्याकडनं झाली। ते पुण्यामध्ये मी असंच आमचा आजमबाई पानसरे, त्यावेळेस मी मला वाटतं पिंपरी चिंचवडचं जिल्हाध्यक्ष केलेलं होतं, त्यांना मी खासदारकीचंही तिकीट दिलेलं होतं। ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते, महापौर होते, अनेक वर्ष आपलं ते काम करत होते। आता त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिलेली नाही आहे, त्यांना काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत। पण त्यावेळेस त्यांनी शब्द टाकला आणि म्हणले, दादा एकाला पक्षप्रवेश द्यायचा आहे, तुम्ही पुण्यामध्ये आहे तर त्यावेळेस पक्षप्रवेश घेऊ। पक्षप्रवेश दिला। मी पण आजमबाईवर विश्वास टाकला की आजमबाई आपल्यामध्ये पक्षप्रवेश घेतोय। आजमबाई तर मी 91 पासून तिथं खासदार म्हणून काम केलं, तुम्हाला माहिती आहे, पिंपरी चिंचवडमध्ये। आणि पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना, अक्षरशः साध्या कार्यकर्त्यांना मी कुठं आमदार केलं, कुणाला मंत्री केलं, कोणाला आता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं, अशा अनेकांना संधी आपण तिथं दिलेली आहे। तो भाग आला इथं। पण माझ्याकडनं ती नंतर चूक झाली, कारण ज्याला पक्षप्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे होते। तशा प्रकारच्या व्यक्तीला पक्षामध्ये अजिबात प्रवेश देण्याचं कारण नव्हतं। पण माझा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या लक्षात आलं, मी ताबडतोब नंतर सांगून टाकलं की हा पक्षप्रवेश माझ्याकडनं चुकीचा झाला गेलेला आहे। मला पूर्ण ह्याची शहानिशा नव्हती। नंतरच्या काळामध्ये तर आपण 15 वर्ष सरकारमध्ये होतो, म्हणजे साधारण बघा 1999 ते 2014 त्यावेळेस बऱ्याचदा आर पाटलांच्याकडे गृहमंत्रालय असायचं, एकदा 2.5 वर्ष का 3 वर्ष आमच्या भुजबळ साहेबांच्याकडे होतं, 10-12 वर्ष आरकडे होतं आणि 1 वर्ष जयंत पाटलांकडे होतं। अशा पद्धतीनं मला वाटतं 2008 ते 2009 आर पाटलांना तिथं राजीनामा द्यायला सांगितलेलं होतं तेव्हा। पण आम्ही नंतरच्या काळामध्ये पक्षप्रवेश देत असताना थोडंसं डिपार्टमेंटला पण विचारायचो, रेकॉर्ड कसं आहे, प्रत्येकाची फाईल असते। अजित पवारची फाईल आहे, इथं लतीफची फाईल आहे पोलिसांच्याकडं, शिवाजीराव गर्जेची आहे। जर त्यांचं रेकॉर्ड चांगलं असेल तर ते सांगतात, नाही यांच्यावर काहींच्यावर राजकीय गुन्हे असतात।